नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे कोकणामध्ये दापोलीला एक ठिकाण आहे, त्याचं नाव आहे कर्दे बीच। त्या ठिकाणी चाललो आहे आपण। आज संध्याकाळचा प्रवास आपला, संध्याकाळी आपण आता 9 वाजता निघालो आहे। तर आधी मी जिथं आहे तिथून मला जायचं आहे एका ठिकाणी। तिथं मोठी गाडी 17 सीटर गाडी आहे, त्या गाडीतनं जायचं आहे आपल्याला। ही छोटी गाडी आमची नेहमीची। तर सगळ्यांना करू बाय बाय आणि आपण जाऊ आपल्या प्रवासाला। तर मी, माझी फॅमिली आणि अजून काही लोक आहेत, असे 20 जण आम्ही आहोत। तर रात्रीचा प्रवास आहे, साधारणतः पूर्ण रात्रभर प्रवासात आणि सकाळी दिवसभर त्या ठिकाणी जिथं आपल्याला जायचं आहे तिथं। सुरुवातीपासून तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, तुम्ही सगळं पाहिलं तर सुंदर ठिकाणी असं ह्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत आणि नक्कीच बघूयात का होते त्या ठिकाणी। तर आता वाजलेत बरोबर 11:53। आता आपण आहोत माणगावाच्या अलीकडं। आता आपण आलो आहे कोकणामध्ये बीचवर। आता बीचबद्दल माहिती आपले मित्र सांगतील, ते नेहमी येतात इथं। आपण कुठं आलो आता सध्या? आपण सध्या आहोत कर्दे बीच, दापोलीमध्ये सध्या आलो आहे। आणि दापोलीचा हा मागचा माझ्या मागं समुद्र आहे, तुम्हाला मी दाखवतो समुद्र। आणि इथं आम्ही आता सध्या राहतो आहे। एक दुपारपर्यंत रूम आम्ही केली। आता इथला आपण एक चांगला असा नजारा पाहूयात। तर मित्रांनो, आता सकाळच्या वाजलेत बरोबर 6:30 आणि आमचे पाठीमागं आमचे मित्र आहेत, ते करत आहेत पोहे। इथं आम्ही आता रूम घेतली राहण्याकरता आणि पाठीमागं आता हे पोहे करणार आहेत सगळ्यांना खाण्याकरता। तर आता आपण पोहे करतानाचा टाईमलेस पाहूयात आणि इथून मग आपल्याला जायचं डॉल्फिन बघण्याकरता समुद्रात। तर मित्रांनो, आपण आलो आता बीचवर। हा कर्दे बीच आहे। कर्दे बीच सुंदर आहे, एकदम स्वच्छ आहे, क्राऊड जास्त नाही, जास्त लोक नाहीत आणि समोर स्वच्छ समुद्र। आणि आता आपण मुलांना इकडं परत घेऊयात, मुलं खूप खेळत आहेत। आता मला मी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। एक म्हणजे आम्हाला ज्या ह्याने आणलं त्या व्यक्तीचा नंबर तुम्हाला देणार आहे आणि हॉटेलचा मालकाचा एक नंबर तुम्हाला शेअर करणार आहे। बरं, ठीक आहे। तर 2-3 गोष्टींचा नंबर तुम्हाला मी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर ह्या बीचवर आला तर तुम्हाला सुंदर असं हे पाहायला मिळेल। म्हणजे हॉटेल भरपूर आहे तिथं, पण जिथं आम्ही स्टे केला होता त्या हॉटेलचा तुम्हाला नंबर देतो आणि जिथं ज्या माणसाने आम्हाला इथं आणलं त्याचा नंबर, गाडीवाला आहे त्याचा नंबर तुम्हाला देतो। तसं तुम्ही तुमच्या गाडीने येऊ शकता, पण ज्यांना यायचं नाही स्वतःच्या गाडीनं, अशा लोकांसाठी मी हा एक नंबर शेअर करतो। काहीतरी उपयोग झाला पाहिजे ह्या व्हिडिओचा, हा दृष्टिकोन। तर आता आम्ही त्या बोटीतनं जाणार आहोत डॉल्फिन बघण्याकरता आतमध्ये। आता सकाळचे वाजलेत बरोबर किती वाजलेत? 7 वाजले किती वाजलेत मलाही माहीत नाही, बरोबर 8 वाजलेत। तर 8 वाजता आता गरमी व्हायला लागली, तर त्याच्यात आपण जाऊ डॉल्फिन मासे बघायला जाऊ आतमध्ये। चलो मनोमय, मनोमय चल। तुमच्या इतकं नाही फिरणार, कुर्णे साहेबांसारखं नाही फिरणार। तुमचा व्हिडिओ काढतो, तुमचा आज ब्लॉगमध्ये याल तुम्ही माझ्या। मित्रांनो, तुमच्याकरता एक अपडेट, जर तुम्ही कोकणामध्ये येणार असाल तर दापोलीमध्ये हा जो बीच आहे खूप सुंदर आहे। मी मगाशी नाव घेतलं, मला आता आठवत नाही। तर हा जो बीच आहे ह्या ठिकाणी खूप सुंदर आहे अजून, आणि ऑफ डेला जर आला तर खूप तुम्हाला निवांत मिळेल। आम्ही खूप
वेळ पाण्यामध्ये होतो. मग अशी आम्ही बोटीतनं गेलो. तिथं पर हेड 300 रुपये घेतात आणि आपल्याला पूर्ण फिरवतात आतमध्ये. बऱ्यापैकी डॉल्फिन दिसतात. आणि आता भरपूर वेळ खेळल्यानंतर आता आपल्याला जेवायला जायचं आहे. आणि सुंदर असं हे ठिकाण कोकणामधलं तुम्ही पाहताय. मी राहुल कुलकर्णी. आज आपण या ठिकाणी आहोत. सुंदर. हे फक्त ऑफ सीझनला असं रिकामं दिसते मला वाटते, नाहीतर इतर वेळी हे भरलेलं असतं असं पूर्णपणे. तर तुम्ही पण या. ज्या वेळेला सुट्ट्या नसतात त्यावेळेला या. म्हणजे रविवार शनिवार जास्ती गर्दी असणार. सोमवार मंगळवार बुधवार असं यायचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला असं रिकामं मिळेल. बाकी मुलं समोर खेळत आहेत आणि मी एकटा इकडं आता आलो खेळून. म्हटलं आता आपलं मोबाईल काढावा, बघावं म्हटलं काय काय चाललं आहे, कसं दिसतंय. असं दिसत असेल बघा. तू आहेस. तर आता बऱ्यापैकी सगळं फिरून झालं, जेवण झालं. आता आम्ही रिटर्न चाललो आहे पुण्याकडं. आता दुपारचे वाजलेत बरोबर 2 आणि आता आपण सर्वजण चाललेलो आहोत रिटर्न टू होम. तर आपली गाडी समोर लागली आहे आणि आता इथून आपल्याला जायला संध्याकाळ होईल, 12-1 वाजतील.